तर खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे। आज आपण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या किचन ऑर्गनायझेशन टिप्स बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। पहिली टिप, रोजच्या वापरातील भांडी वेगळी ठेवा। दुसरी टिप, मोठ्या आणि क्वचित वापरात असलेल्या भांड्यांना उंच शेल्फवर ठेवा। तिसरी टिप, स्टॉक करण्याजोगी भांडी एकमेकात बसवून ठेवा। चौथी टिप, झाकण्यांसाठी वेगळे स्टँड वापरा। पाचवी टिप, ट्रे किंवा ड्रावर डिवायडरने चमचे, काटे, पड्या व्यवस्थित ठेवा। सहावी टिप, नॉनस्टिक आणि लोखंडी तव्यांसाठी वेगळे स्टँड ठेवा। सातवी टिप, भांड्यांना हँगिंग हुक लावून जागेची बचत करा। आठवी टिप, ओव्हन, मिक्सर जार, मिक्सरचे भांडे एका ठराविक जागी ठेवा। नववी टिप, विविध आकाराचे डबे स्टॉक करून ठेवा। दहावी टिप, कप आणि ग्लासेस उभ्या पद्धतीने रॅक मध्ये ठेवा। अकरावी टिप, मसाल्याचे वेगळे ट्रे किंवा ड्रावर वापरा। बारावी टिप, पारदर्शक मसाल्याचे डबे ठेवा, म्हणजेच ट्रान्सपरंट, म्हणजे डबे दिसण्याला वेळ जात नाही, पटकन डबे दिसतात। 13वी टिप, प्रत्येक मसाल्याच्या डब्यावर नावाचा स्टिकर लावा, म्हणजे शोधण्यामध्ये वेळ जाणार नाही। 14वी टिप, रोजच्या मसाल्यांसाठी छोटा मसाला स्टँड वापरा। 15वी टिप, सुकामेवा आणि डाळींसाठी वेगळे एअरटाईट डबे ठेवा, म्हणजे सुकामेवा आणि डाळी खराब होणार नाही।
16वी टीप, मसाले आणि डाळींसाठी वॉल माउंटेड शेल्फ लावा. 17वी टीप, मसाले सुटू नयेत म्हणून त्यांचे झाकण घट्ट असले पाहिजे. 18वी टीप, मोठ्या प्रमाणात मसाले साठवायचे असतील तर स्टील किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवा. 19वी टीप, हलक्या आणि वजनाने कमी असलेल्या मसाल्यांचे डबे एका शेल्फवर ठेवा. टीप नंबर 20, रोजच्या वापरातील पदार्थ वेगवेगळ्या विभागामध्ये ठेवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स आवडल्या तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. वरील टीप मधील सर्वात जास्त टीप तुम्हाला कोणती आवडली हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता. Thank you so much for watching. Please like, share, comment and subscribe my channel मराठी किचन विथ मनीषा. पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन किचन टिप्स आणि नवीन रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, नेहमी हसत राहा आणि माझं चॅनल बघत राहा.